नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजलीव मंडळीनो? आपली पहिली एक लावणी झाली, त्याचा व्हिडिओ मी दाखवला. त्याच्यानंतर ही एका बाजूची राहिली होती, पावसानं रखडवला नव्हती. त्याच्यानंतर परत पाऊस सुरू झाला आणि उपलटी आल्या आणि आता आम्ही आज लावणी लावतो आहे. बघा, पाटाचं पाणी आपल्या दारापासून सगळं आलेलं आहे इथपर्यंत. आता माझ्यावर सगळं काम आहे पाणी पुरवायचं, सगळं तोंड भरून ठेवायचं ट्रॅक्टर यायच्या आधी. बाकीची माणसं दाढ वळत आहेत. हा, इकडनं ह्या तोंड्यातनं त्या तोंड्यात असा घेतला आहे सर्व पाणी. इथं तोंड भरपूर आहेत. परवा लावलेली तिथं कमी होतं, इथं जास्त आहेत. त्यामुळे हा दिवसभराचा काम आहे. परवा आपला अर्ध्या दिवसात झाला होता. आता हा इथनं पाणी सोडून कमी केला आहे, कारण ह्या तोंड्यात पण एकाच वेळी सोडता आहे मी आता. हा तोंडा शेवटचा आहे. हा पहिला घेणार, मग एक एक तोंडा वर असा लावणी लावीत आणायची. चला, ही सर्व खाली कोकमीची झाडा. तर आजचा व्हिडिओ असा छोटासा बनवतो काहीतरी, मतलब लावणीचा काय परत डबल दाखवणार म्हणून बारकासा करणार काहीतरी. हा बघा कसा आहे मस्त. हां, माझा काम आहे मूठ धुवायचा. तर तिथं मूठ धुवता आणि कुठं कुठं पाणी पाहिजे तर पाणी फिरवता. आज तोंड किती आहेत मोजूया आपण जरा. हा खालचा 1, हा 2 म्हणजे हा 2 मोठं तोंड आहेत. मध्ये एक बारकी बांधवली होती, त्याला एकच केली. आता एकच धरूया. 2 झालं. हा 3, ता 4, हा दाडसं 2 आहेत. 5 एकच धरूया. आणि वरती एक दाड आहे आमची, ती 6 आहेत. तर आता मागच्या टायमाला संदीप गराटे दादा होता. आज संदीप दादाला टाईम नाही, मग उमेश गराटे भाव येणार आहे. तर 10 वाजता येईन बोलला आहे. 9:45 वाजला, अजून काय आलाही नाही. त्याचीच वाट बघतायत माणसा. हा बघा, पावसानं रखडवला म्हणून भात अगदी मोठा होऊन पाती पिवळ्या पडायला लागल्या. आणि त्या टायमाला काय काय मूठ वडून ठेवलं होतं, तर पाण्याला ठेवलेलं, तरी पण त्यातला बऱ्याचशी रोपा मिळाली आहे. बघा अशी अवस्था झाली. चला, मूठ धुवायचं काम चालू करू.